हाय हॅलो नमस्कार. आज मी उपवासाची एक रेसिपी बनवते आहे. त्यासाठी एक बटाटा घेतला आहे आणि एक वाटी साबुदाणे. आता रेसिपी बनवायला सुरुवात करते. मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हे बारीक पीठ करून घेते. साबुदाण्याचं दळून घेते, वाटून घेते. मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. थोडं त्याला चाळून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पीठ काढून घेतलं आहे आणि आता हा एक बटाटा घेतला आहे, तो कापून टाकते आतमध्ये. बारीक बारीक तुकडे करून टाकते. मिरच्या टाकून घेते. हे बघा 4 मिरच्या घेतल्यात. आपण जेव्हा आदल्या दिवशी खिचडीसाठी साबुदाणा भिजत घालायला विसरतो त्यावेळेला ही झटपट होणारी रेसिपी करू शकतो. खूप छान आणि मस्त साधी सोपी अशी रेसिपी आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. 4 मिरच्या घालून घेतल्यात. तिखटवाल्या मिरच्या असल्यामुळे 4च घातल्यात. चवीनुसार मीठ घालते. अर्धा चमचा जिरे घालते. उपासाला तुम्हाला जिरं चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालते. कच्चा बटाटा असल्यामुळे पाणी जास्त नाही घालायचं. थोडंसं घालून घेतलं पाणी. आता मिक्सरला लावून घेते. वाटण तयार करून घेतलं आहे बघा. तर सर्व बॅटर मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि पुढची कृती करते. हे 10 मिनिटं आता बाजूला ठेवून देते. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता हा एक गोळा घालून घेते. मी उपवासाची भजी बनवते, साबुदाण्याची भजी बनवते. छोटी छोटी भजी बनवते. आता मीडियम गॅस केला आहे. सुरुवातीला मोठा केला होता. चांगली फ्राय झाली आहे. आता काढून घेते. अशीच बाकीची बनवून घेते. साबुदाण्याची भजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उपवासासाठी खूप छान भजी आहे ही. खोबऱ्याची चटणी, लसूण न घालता खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात. नक्की करून बघा. उपवासाची चटणी आहे. खोबरं, मिरची आणि मीठ आहे फक्त. यामध्ये लसूण घातलेला नाही आहे उपवासाची असल्यामुळे. हे त्याच्यावर दही पण चालतं. दही आता सध्या मी आणलेलं नाही आहे म्हणून चटणीच फक्त दाखवली आहे. तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागतात ही भजी, उपवासाची भजी, साबुदाण्याची भजी.
उपवासाची भजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.